अरुण भाऊजींची पत्नी अपर्णा, पण माहेरचं त्यांचं नाव होतं हेमा. माहेरची सगळी मंडळी हेमा बायो म्हणूनच संबोधित असत आणि त्यामुळे आमचे अरुण भाऊजी हेमा बायो म्हणूनच आपल्या पत्नीला संबोधित असत. एप्रिल 2023ला अपर्णा हेमा या आमच्या वहिनी यांच्यावर कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचं निदान झालं आणि 28 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांचे अकाली दुःखद निधन झाले. या दरम्यानमध्ये आमचे अरुण भाऊजी आणि त्यांच्या पत्नी अपर्णा हेमाबायो यांच्यामध्ये जो संवाद झाला, काय चर्चा झाली, काय बोलत होते ह्या जीवघेण्या आजाराच्या संघर्षातून जात असताना, या संदर्भात अरुण भाऊजींशी मी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेमधून जे मुद्दे पुढे आले ते या शोकसभेमध्ये मी थोडक्यात या ठिकाणी मांडत आहे. नीतीनं का सूड उगवला माहिती नाही. अरुण भाऊजी म्हणतात, नीतीनं का सूड उगवला माहिती नाही. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारानं घेरल्याचं निदान झालं, काळीज चर झालं आणि पायाखालची जमीन सरकली. उजेड असूनही डोळ्यासमोर काळाकुट्ट अंधार पसरला. मी गर्भगडीत झालो. आता काय होणार या चिंतेनं काळजात घर केलं. पण प्रिय हेमा बायो, तू डगमगली नाहीस, घाबरली नाहीस, धीर सोडली नाहीस, असं अरुण भाऊजी म्हणतात आपल्या पत्नीला. उलट मलाच समजावण्याचा प्रयत्न आणि धीर देण्याचा प्रयत्न केला अखेरच्या श्वासापर्यंत. हेमा बायो अर्थात अरुण भाऊजी म्हणतात, या जीवघेण्या आजारातून सुटका होण्यासाठी, वाचवण्यासाठी आपण दोघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु सारं व्यर्थ गेलं. अरुण भाऊजी सांगतात, एकदा टाटा रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना डॉक्टरांनी सांगून टाकलं, तुम्हाला उपचार पेलणार नाहीत, तुम्ही काउन्सिलिंगसाठी बसा. तेव्हा तू हिमतीनं डॉक्टरांना सांगितलेस, काय असेल नसेल ते मला सांगा, मला काय आहे, काय होणार आहे हे मला सर्व माहीत आहे. तुझं हे बोलणं ऐकून काउन्सिलिंग करणाऱ्या मुलांच्याही, वैद्यकीय उपचार घेणाऱ्या डॉक्टरांच्याही डोळ्यात पाणी आलं. अरुण भाऊजी म्हणतात, प्रिय हेमा, ते दिवस आठवतात. आपलं लग्न, आपल्याला झालेली 2 मुलं, आशिष आणि संजना. घरात सुख, समाधान, आनंदाचं वातावरण सुरू होतं. मुलांचं शिक्षणही पूर्ण झालं. आता त्यांच्या लग्नाचे विचार सुरू होते, त्यांचे संसार बघण्याचे, नातवंडांना खेळवण्याचे. आता आलेले दिवस असतानाच तू आम्हा सर्वांना सोडून गेलीस कायमची. सर्व नातेवाईक, गणगोत्र, मित्रपरिवार सर्वांना आज एकत्र करून तू भर संसारातून निघून गेलीस कायमची. अरुण भाऊजी म्हणतात, हेमाबायो, तू पत्नी होतीस, आई होतीस आणि बहीणही होतीस. तू गेलीस आणि माझं सर्व वैभवच निघून गेलं. तू कुठे असशील, कशी असशील, काय करत असशील, या आठवणीने, या चिंतेने काळजाचं पाणी पाणी होतं आहे. बाबूचे लग्न तुला पाहायचं होतं, पण तेही नाही होऊ शकलं. माझ्या भाग्यात नव्हतं, आणखी काय बोलू.
हेमाबायो मला क्षमा कर. अरुण भाऊजी अर्थ हाक देतात. एक दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना हेमाबायो तू मला माझ्या दोन्ही मुलांना एकत्र बोलवलीस आणि सांगितलीस एकत्र राहा, पप्पांना सांभाळा, मुलांना बोलू नका, समजून घ्या. मी तुमच्यातून गेली तरी तुमच्या घरी परत येईन. हेमाबायो तुझ्या या बोलण्याचं आज आठवणी दाटतात. तू जेव्हा बोलत होतीस तेव्हा आमच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं. हेमाबायो, अरुण भाऊजी आपल्या पत्नीला म्हणतात, हेमाबायो उपचार घेत असतानाच परेलवरून एक दिवस तू चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं आहे, नतमस्तक व्हायचं आहे म्हणून सांगितलंस. मला घेऊन तू तिथेही गेलीस. आपल्या महामानवाला, आपल्या मुक्तिदात्याला चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून चैत्यभूमीला नतमस्तक झालीस. आज या सगळ्या आठवणी दाटून येतात, पण त्या कुणासमोर कुणाजवळ बोलू. तुझ्या रूपानं निरांजनातील ज्योत मालवून गेली, आम्हा सर्वांना कायमची सोडून गेली. आणि म्हणून हेमाबायोला अरुण भाऊजी म्हणतात, कशी काळाची चाहूल झाली, बाग सुखाची करपून गेली, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. अरुण भाऊजी आपल्या प्रिय पत्नीला म्हणतात, प्रिय हेमाबायो, अशा कितीतरी आठवणी तुझ्या माझ्या हृदयात साठवून ठेवलेल्या आहेत, पण सर्व तू गेल्यानं व्यर्थ झालेलं आहे. तुझ्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली, विनम्र अभिवादन. अशा प्रकारचं हा जो वर्षभरातला या जीवघेण्या आजाराशी संघर्ष करताना अरुण भाऊजी यांची पत्नी हेमा अपर्णा यांचा आणि अरुण भाऊजींमधला हा जो संवाद थोडक्यात या ठिकाणी आम्ही सादर केलेला आहे. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनलच्या वतीनंही मी ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे, माझ्या अरुण भाऊजींच्या पत्नी आणि माझ्या या वहिनी, माझी ही बहीण, या मातोश्रीला विनम्र भावे अभिवादन करतो. जय भीम.